मॉर्निंग गाइस. तर आता वाजले 10 आणि टेम्परेचर आहे 14 डिग्री सेल्सिअस. मी अजून ब्लँकेट मधून बाहेर नाही गेलोय. थोडा तरी बाहेर आलो तरी थंडी वाजते. तर आता तरी बाहेरचा व्ह्यू बघायची इच्छा झाली. तर चला बघू बाहेरचा व्ह्यू कसा वाटते. हा व्ह्यू बघा. यांची घरं कशी वरती वरती बांधलेली असतात. कसला भारी वाटतं इथून बघायला लागला. लुक बघू शकता तुम्ही. खाली गाडीची जात आहे ना कसा दिसतो वाईस कमेंट मध्ये नक्की सांगा. तुम्ही खाली उतरायला बाबा खाली नाही उतरू शकत मी. कालच बेकार 3 करोडीचा प्लॅन कॅन्सल केला आणि जे इथं 7 पॉइंट मेन आहेत ना ते बघायला चाललोय. इथं पर पर्सन 300 घेतात काहीतरी. आमचे 250 घेतलेत कारण की आम्ही 11 लोक आहोत. तर एक अल्टो मागवले आणि एक आर्टिगा मागवले. तर आम्ही अल्टोमध्ये बसलोय आणि आर्टिगामध्ये मामा लोक येत आहेत. तर आता आम्ही पहिले चाललोय लवर्स पॉइंटला. आता आम्ही आलेलो आहोत लवर्स पॉइंटला. तर घोडा चला इथं इथं यो खाली जायचं. लवर्स पॉइंटचा रस्ता दाखवतो तुम्हाला. लवर्स पॉइंटचा रस्ता. तिथून खाली गेल्यावरती एक लवर्स पॉइंट आहे. त्याच्या बाजूला सुसाईड पॉइंट आहे. ट्रेक सारखा सीन. आमच्या गावात सरकतान पाय पाय सरकतान. इथं यो आहे. यो कुठला पॉइंट आहे. सुसाईड बाबा. इथं पाय सरकतात. हे बघा डायरेक्ट पाय सरकतात. सुसाईड पॉइंट दोन्ही पण पॉइंट आहेत तिकडे लवर्स आणि सुसाईड. एवढा काही खास नव्हता. रास्ता लय डेंजर है. एका टाइमिंगला एकच गाड़ी जाऊन येऊ शकते. ये अभी हम कौन से पॉइंट पे जा रहे हैं आप बोले. हिमालय दर्शन है और 0 पॉइंट. अच्छा हिमालय दर्शनला चाललोय आता आणि त्यानंतर 0 पॉइंटला चाललोय. मला 0 पॉइंटला जायचं असेल ना तर 2 रोड आहेत. एक हा वाला रोड आहे आणि एक खालून आहे जो रोपवे आहे. रोपवेचं तिकीट 415 रुपये पर पर्सन आहे. आणि जर तुम्ही टूर गाईड किंवा काय गाडी करून आलेत ना तर 300 रुपये घेतात. त्यात तुम्हाला 7 पॉईंट दाखवतात. तर आम्ही तेच केला कारण की बरोबर रोपवेने एक माणूस वरती जाऊन काय करेल ना. म्हणून बरं सगळेच जाऊया गाडीने जाऊया आणि बाय रोड जाऊया. म्हणून आम्ही बाय रोडमध्ये आलो. आम्ही आलो लेक व्ह्यू पॉईंटला. इथून दिसते लेक. हा बघा हा इथं लेक. नीला ना. ओके ओके. आणि बंदूक बघा कशी पकडले आणि नीलाला टिपणार आहे. टिप चल. ओहो वेगळे वाटले टिपलेस पण ठीक आहे. मी आलो होतो लेक व्ह्यू ला. तर इथं गन शॉट्स वगैरे मारले. तर तेव्हाच एक माणूस भेटला. तो बोलतो फोटो निकालता अच्छा अच्छा असं तसा. त्याला 15 प्रो दिला. अशा व्हिडिओ काढलेत ना. तुम्हाला फक्त व्हिडिओ दाखवते माझी म्हणजे ब्लॉग मध्येच अपलोड करेन. फक्त व्हिडिओ बघा आणि मग रेटिंग द्या फक्त कसे वाटले व्हिडिओ. 1 नंबर वाटते व्हिडिओ. निघालो आणि चाललो हिमालय दर्शन आणि 0 पॉइंटला. आणि मम्मीच्या मोबाईलमध्ये सगळे फोटो काढले 15 प्रो मध्ये. तर तिच्या मोबाईलची अख्खी बॅटरी संपली. 1% होती. आता नंतर फोटो नाही काढता येणार आम्हाला. जो रस्ता अर्धाच झालेला आहे बघा. अर्ध्या रस्त्यातून गाडी चालवायला लागते. आणि हा व्ह्यू बघा बाबा काय दिसते काय दिसते. A few moments later. तर इथून जायचं आहे हिमालय व्ह्यू पॉइंटला. म्हणजे इथून पुढून रस्ता आहे आणि पाठी आहे तो व्ह्यू पॉइंट आहे साधा. तो हिमालय दर्शन पॉइंट आहे आणि 0 डिग्री पण आहे गेस काहीतरी. आता इथून हिमालय पॉइंटला जाऊ. चला बाकी इथं ड्रेसची दुकानं आहेत. वूलचे आहेत लूम्सचे ते हेम्प वगैरे आहेत. हा फोटो बघू शकता. चल इथं काय ते हेम्प वगैरे सगळं भेटतं. आणि बाकी तिकडं खाऊचा स्टॉक वगैरे आहेत. आणि इथून मग पुढे गेल्यावरती व्ह्यू पॉइंट आहे. हा बघा कालू किती मस्त आहे. पहाडी कालू नाव काय याचा. हा बघा बघा किती क्यूट दिसते. बापरे बरं याच्या अंग अख्खा हम दो भाई फरी फरी दोनों तो भाई. क्लाउड्स होते म्हणून दिसत नव्हता. आता क्लाउड्स क्लिअर झाले तर दिसते बघा. हिमालय दिसते अख्खा हिमालय. हे क्लाउड आहे का बरं म्हणजे बर्फ आहे.
ते समजत नाही. नाश्ता करायला बसू चला. मेहुल रेस्टॉरंट मध्ये आता आम्ही नाश्ता करायला बसतोय. मला काहीतरी खायला मागूया. मॅगी बिगी मागवा. अबे कसं लागते फ्राईड राईस आता काय म्हणजे कालाच अख्खी प्लेट कुठे आहे तरी बोलतो कुछ नाही. वेजी मॅगी 4 मॅगी ना 4 ही बोला मॅगी एकदम भारी असते. आता आम्ही इथं थांबलेलो मॅगी राईस वगैरे सगळं खाल्ला आणि आता इथून निघतो डायरेक्ट रूमवर आणि मग त्यानंतर तिकडून जाणार आम्ही बोटिंगला. मला तरी वाटते मजा येईल कारण की एकदम थंड पाणी असेल. त्यात फोटो वगैरे काढायला एकदम भारी वाटेल. पहिली मम्मीचा मोबाईल चार्ज करायला लागेल त्याच्यासाठी. चलो जरा रूमवर जाऊन थोडा रेस्ट करतो चार्ज करतो आणि मग त्यानंतर निघतो बोटिंगला. मस्त बोटिंग करतो त्यानंतर नीम करोडी म्हणतात. moments later. आम्ही आलो पार्किंग जवळ गाडी लावली पार्किंगला आणि चालू आता बोटिंगला. बाकी इथं फुल खडी आहे नुसती सरकते खडी. तर आता चालू बोटिंगला की इथं पार्किंगचे चार्जेस आहेत 130 रुपये आणि जर म्हणजे अख्खा दिवस ठेवू शकता. फक्त सकाळी 11चे चेकआउट असते. जर तो चेकआउट नाही गेला तर 130 रुपये अजून लागतात असं काहीतरी आहे. तर 1 तासाचं जर असेल तरी 130 रुपयेच असतात. भारी वाटते का नाही सुम्यावा? कारण लई थंडी आहे खरंच. थंडी नव्हती 12 डिग्री सेल्सिअस आहे आणि आता आम्ही आलो बोटिंग. बरं पडला. सिनेमा वगैरे आहे तिथं. चाय सुट्टा बार म्हणजे इथं बार्स पण आहेत आणि क्लब्स पण आहेत. मग अशी विचारलं मी एकाला तो बोलते इथं क्लब्स वगैरे सगळं आहे. तर आता इथून पण व्ह्यू मस्त दिसते. आणि थांबा मी पहिले थंडी बघते किती येतं. बिलाम आहे ही सुम्या मा कसली मोठी आहे बस सिटीची तिथपर्यंत अख्खी. थंडी तर मारणार आहे आपल्याला. 12 डिग्री सेल्सिअस आहे. न वर्षी मी स्वेटर पण नाही आणला. ऊन नाही काही नाही बाबा. इथं जाम मोठा मार्केट आहे. सगळा भेटेल ते तुम्हाला सगळा थंडीची गोष्टी. चिकनमध्ये आलो की थोडा सासला त्रास होते हे इथं समजते. तोंडाशी पण श्वास घ्यायला प्रॉब्लेम होता. कमी हे येतं ऑक्सिजन येते. आता ते बोललेत आम्हाला बोटिंगचं किती घेतात ते मी घेतो आता बोटिंग. झोले का पुरा चक्कर 420 आणि झोले का आधा चक्कर 320 आणि त्याच्याहून अर्ध करायचं आम्हाला कारण की फक्त आम्ही असं छोटीशी ट्रिप राईड घ्यायची म्हणून. बघू किती चार्ज करतात ते. 320 थ्रू 20च्या 2 बोट दिल्या 640 झाले. इथं हल्ली प्राईस वाढवलेला आहे पण एवढा पण कॉस्टली नाही म्हणून काय वाटत नाही. सुम्या मा आपण दोघंच जायचं त्या दोघांना जाऊ दे. वो सब घूम के आए हम लोग. अभी बोट में घुमा के लाव मैं तिकीट काढली आता आणि आता चाललो आम्ही बोट मध्ये. ही 216 बोट ही आमची बोट आहे. हे सुम्या बस पटकन हे हालतंय हे भगवान. जॅकेट नाही जो इकडचं आहे ना. बाबा आता आम्ही बसलो बोटमध्ये आणि आमची बोट झाली चालू. एकदम सिंहासन वगैरे आहे. सिंहासन चल जाऊ भाई बस. ऐसा काय करताय तुम्ही देख सकते कारण एवढी थंडी आहे. खूप थंडी आहे. जॅकेट पण टाईट झालाय पावर सगळं लागलं तुझं. मी पूर्ण जो व्ह्यू आहे ना जो व्ह्यू पूर्ण बर्फाचा नानो मा कली एक ख्वाब में आई और गले का हार हुई. बोटची सवारी हे तिकडे हो सुम्या येऊ सुम्या माझ्या अंगावर येते मग आमची बोट वाकली होते. खर्च करू नका. नाही करा फुल मजा येते. अरे भाई कसा वाटला? एक नंबर. कैसा लगा? बहुत बढ़िया. एक नंबर एक्सपीरियंस. थंडी घातली ना. इथे नक्की या तुम्ही विजिट द्या इथे. चला आता जाऊया नाही तर आपले घरचे मारतील. हे तिकडे निघले हो सगळी. काहीच वाजलेत 5:17 आणि इथं 11 डिग्री सेल्सिअस थंडी आहे. 11 डिग्री सेल्सिअस आणि यो दुःख आलाय बघा. आत्ताच एवढी बेकार थंडी वाजते ना रात्री काय तर रात्रीचा विचार सोडून द्या. काय तुम्ही आम्हा तरी त्याने तो तर घालते काही ना काय. मी असं घालत नाही.
अँड सो डेंजरस. आम्ही बसलो आमच्या गाडीत आणि चाललो नीम करोलीला. की बोटिंग वगैरे झाली. आता गाडीत बसलो म्हणून थोडी गरमी वाटते. आता मग अशी जाम थंडी वाजत होती बेकार. सिटी मागून दिसते. नॉनव्हेज खात नाही ना. अरे मग तेच तर. आम्ही पोचलो कैची धाम मध्ये आणि हा इथं मठ आहे. आता ही काच नाही खोलत इथून दिसलं असतं. इथं आणि बेकार थंडी आहे आणि हवा पण आहे. आवाज नाही ना. 11 डिग्री सेल्सिअस आहे इथं. कानटोपीने आणली म्हणून माझ्या अख्ख्या मला थंडी वाजते. चला चला फ्रेंड्स. परमपूज्य बाबा श्री नीम करोली महाराज. इथून आहे एंट्रन्स आणि हा आहे मंदिर. गर्दी नाही इथं म्हणून इथं शूज काढायला लागते आता मला. काय जाम झालं. सॉक्स घालून पण थंडी वाजते. गेट बंद झालाय. गेट बंद. प्रॉब्लेम हो गया. गेट बंद. हा टायमिंग आहे बघा. मॉर्निंग 7 to इव्हनिंग 6 o'clockच आहे फक्त. बाकी नंतर मंदिर बंद होता. आता पण मंदिर बंद होता. आम्हाला भेटलाच नाही दर्शन. पण नंतर थांबलो म्हणून त्याही आमच्यासाठी दरवाजा खोलला गेट. तर आम्ही आता दर्शन घेऊन आता निघालो. मी थांबलो चहा प्यायला. बाकीचे लोक तिकडे फोटो काढत होती. आम्ही दोघं चालू इथं चहा प्यायला. गरम आहे आणि मस्त आहे. वाजलो. जेवण वगैरे झाला. आता आम्ही चाललो हॉटेलला.